मित्रांनो, दुसऱ्या दिवसाचा हा हॉटेल होता रूम. डे 2 चालू झालेला आणि कालच आम्ही बोलू ना दुसरा हॉटेल बुक केला होता. कल्पेश आहे, ॲव्हरेज आहे तसा. कल्पेश नाव आहे, कल्पेश सुरू आहे. त्याचा पण नंबर आम्ही टाकू डिस्क्रिप्शनमध्ये. आम्हाला ना 3 दिवसासाठी 2 स्टे नाईट केलेले. एक मतलब चीप प्राईजमध्ये असे दोन्ही पण नाईटला जे होमस्टे भेटते ना चीप प्राईजमध्ये भेटते. म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं होतं ना की हा सीझन चालू 2000 ते 2500 जाणार, ते खाली 1500मध्येच काम झालेलं आहे. आमच्या 1000 ते 1500 रुपये वाचलेत. बघूया, रात को पार्टी करेंगे. अपने को पार्टी तो मिलने वाली है अपने को. वैसे तो पार्टी तो हारला आहे, त्याच्याकडून पार्टी तर मिळणार. तर चला चालू करूया आजचा दुसरा दिवस. भेटूया आता. आम्ही चाललोय परत बीचवरती. दुसऱ्या दिवसाची एक्साइटमेंट जास्त आहे. डायरेक्ट एकटाच गेला आतमध्ये. हा, सेफ्टी बस ना, सेफ्टी बस. पाण्याला घाबरणारा पाण्यामध्ये गेलाय आणि बाकी जे ना स्विमिंग येते ते लोक बाहेर उभे आहेत. एन्जॉय करतोय, फुल एन्जॉय करतोय तो. गोइंग बॅक टू हॉटेल बीचवरती. हा, तेच होमस्टे. बीचवरती आलो होतो इथे जायला मस्त. बघा थोडं शूट केलं आहे. हां, आमचं पण जेवढं जमलं आहे तेवढं. हां, ह्या म्हणजे सगळ्या ज्या ब्लॉग्स येतील 2 सगळं क्रेडिट ह्याला आहे मोस्टली. कारण ह्यानेच समजा ज्यावेळी डॉलरमध्ये पैसे आहे ऐक एवढं एक्सपेक्टेशन नाही ठेवले. हॅलो मित्रांनो, तर आज आहे आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि सगळे बघू शकता सगळे रेडी झालेत सगळे. आणि आता आपण चाललो आहे ब्रेकफास्टला. त्यानंतर मग विचार करतोय की जयगड फिरायचं आहे. बाकीचं सगळं कळणारच आहे, कुठे जायचं कुठे नाही जायचं, कारण काय फिक्स नाही. अपडेट देतच राहा. अपडेट तर मिळतच राहणार. आज खूप भारी वाटतंय. उपर की आसमान मस्त वाटत. काल पण मस्त वाटत, पण संध्याकाळची अशी कमी होत गेली, एनर्जी कमी होत गेली ना, डायरेक्ट झोपणं बरं वाटतं. तर आता या हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलंय, कल्पतरू रेसिडेन्सी. परत एकदा आरे वारे बीच, 1 लास्ट टाइम. आता इथून चाललोय आम्ही आता पूर्णागड इथे जाणार आणि त्यानंतर डायरेक्ट देवगळी बीच आणि नंतर मग रिटर्न प्रवास चालू आपला घरी जायचा. त्यामुळे हे 1 लास्ट टाइम आरे वारे बीच. तर खडतर प्रवास परत एक चकवा, त्याच्यामुळे 2-3 वेळा पुढे येऊन गेला. हा ना यार, पण शेवटी पूर्णागड पोहोचलोय. काही दाखवतोय तरी पण बोलतो मॅप नाही चालत आहे, मॅप नाही चालत आहे. पूर्णागडावर पूर्ण पोहोचलो, पूर्णपणे पोहोचलो. 2दा चुकल्यानंतर काय नाही, नेटवर्कला दोष द्यायचा. बघूया आता पूर्णागड कसं आहे. इथून स्टार्टिंग आहे ही पूर्णागडची. चला सुरू करूया. तर हा असा आहे पूर्णागड. आजूबाजूला समुद्र आणि हा पूर्णागड. तर आता जस्ट आलो आहे. आता पूर्णागड खरं तर बघायचं बाकी आहे, खूप फिरतोय इथे. व्ह्यू तर खूप मस्त आहे इथून. पूर्णागडवर आता आलोय आम्ही. सौरभ इथे मॅच खेळतोय आणि मॅच घेतलंय. लहान पोरं दिसली
त्याला नाही सौरभ का ऐकत नाही तो मॅच घेतले त्याने फुल अरे ये मला फायनली देवगळी बीच वर पोहोचलोय. अजून जेवलो नाही, जेवायला थांबलो नाही कुठे. एका ठिकाणी थांबलो होतो पण तिथे फक्त व्हेज नॉनव्हेज थाळी वगैरे होते, तर मग विचार केला कुठेतरी दुसरीकडे खाऊ. आता इथे खाली आलो आहे देवगळी बीचवर पोचून. विचार केला आधी देवगळी बीच करून मग जेवायला जाणार. यांचे तोंड भूक लागली याला का ना खूप. आज वनवास करायचा आहे. माझं तर लगातार 3 दिवस उपवास चालू आहे. रात्री सोडतोय उपवास. हा तो देवगळी बीचवरचा हा जो पॉइंट आहे खूप फेमस आहे. रीलमध्ये वगैरे खूप असा बघितला होता मी देवगळी बीचचा हा पॉइंट. पन्ना पितोय आणि हे लोक कोकम सरबत. देवगळी बीच तर कशेली बीच म्हणजेच देवगळी बीच इकडे आता फोटो वगैरे काढले. आता जेवायला जायचा विचार चालू आहे. इथे हे लोक काय करतात आहेत बघा. बरोबर आहे. ओहो शिट यार, ट्रायपॉड पाहिजे होता. एवढे ते मेहनत घेतली, सक्सेसफुल झाली. तिकडे कोणीतरी वाचलं TM ब्लॉगरिस्ट तसं. आर्टिस्ट सौरभ डावरुंग आर्टिस्ट हे इंजिनियर. कन्सेप्ट हा कन्सेप्ट त्याने सुचवलं आणि आर्टिस्ट तो आहे. बाकी फोटोग्राफर हाच आहे. टेबल पॉईंटवर जायचं आहे आता. आणि एक तो शिपवाला कोणता बीच आहे तिथे पण जायचं आहे. बघूया जर ते पण कव्हर करता आलं ते पण कव्हर करणार आहे. सध्या तरी या लोकांना खूप भूक लागली. आता इथून तर निघतोय आम्ही लोक देवगळी बीचमधून. आता विचार करतोय की टेबल पॉईंट तिथे जायचं आहे कारण ते पण कव्हर करायचं आहे आणि टाईम खूप कमी राहिला आहे. रात्रीची रिटर्न ट्रेन आहे आमची. कोकण तर खूप मस्त आहे. रिटर्न इथे बाईकने येणार आहे. आता कशेली बीच देवगळी बीच तिकडून निघालो आम्ही लोक. आता नेक्स्ट पॉईंट आहे टेबल पॉईंट. पण त्याआधी जेवायचा विचार चालला आहे कारण खूप जास्त लेट झाला आहे. आणि मगाशी बसलो होतो जेवायला पण मीच बोललो आपण थोड्या वेळाने जेव्हा पुढे भेटेल काय ना काहीतरी. आणि पुढे येऊन इथं काहीच नाही मिळालं. तर आता खूप जास्त भूक लागली तर पहिलं तर जेवायचा विचार आहे, त्यानंतर टेबल पॉईंट कारण सनसेट पण बघायचं आहे तिथून आम्हाला. इथून कदाचित टेबल पॉईंट 53 मिनिट आहे म्हणजे काहीतरी 34 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. तर पुढे इथे रस्ते थोडे खराब आहेत पण पुढे चांगले आहेत त्यामुळे थोडे पटापट कव्हर करू शकतो. बघूया आता. डायरेक्ट तुम्हाला भेटतो तिकडे जेवताना, नाही तर मग टेबल पॉईंट इकडे भेटतो. सो व्ह्यू तर चांगला आहे पण टेबल पॉईंट जसं एक्सपेक्ट केलं होतं तसं काय आम्हाला दिसलं नाही. बाईट तिकडे जाऊ. हा टेबल तुमचं तुम्ही घेऊन या. पण इथून व्ह्यू मस्त येते. आता आम्ही एक्सपेक्ट थोडं वेगळं केलं होतं. पुढचं दाखवतो. त्या साईडला व्ह्यू मस्त येते. आय थिंक टेबल पॉईंट पुढे तो असे ना ते होतं. आय थिंक हे असेल टेबल पॉईंट. मला असं वाटतं हे टेबल पॉईंट असेल पण इथे विचारलं टेबल पॉईंट हे आहे का तर हां हे लोक बोलले की हां हेच आहे. मस्त असा बीच. वाव काय नजारा आहे मस्त. एकदम सॅटिस्फाईंग.
शांत. लाटांचा आवाज किती मस्त आहे त्याच्यामध्ये. मिऱ्या बीच म्हणून आहे, तर त्या पॉईंटवरती आता चाललो आहे. बघूया तिथे ते शिप आहे खूप वर्षापासून तिथे बीचवरतीच आहे त्या. आता विचार करतो त्या बीचवरती जातो बघूया आणि तिथूनच डायरेक्ट सनसेट बघून पुढे मग रिटर्न जर्नी चालू. त्यामुळे आता बघूया तिथे तरी ती शिप बघायला मिळते की नाही ते तरी बघूया. तर तिथून टेबल पॉईंट तिथून निघालो आणि आता आम्ही इथे मीरा बीच जिथेची बोट होती तिथे आलो आहे. फायनली तिकडे पोचलो आहे. मला वाटलं सनसेटपर्यंत नाही पोचणार पण पोचलो आहे. यस. आणि ही ती बोट आहे. हीच ती बोट आहे जी आम्ही बघायला खास करून आलो इथे, जी 2020मध्ये आली होती सायक्लोनमध्ये की वादळ आलं होतं. त्या टायमाला इथे ती बोट इथे या किनाऱ्याला लागली होती. तिथपासून ही इथेच आहे आणि खूप सुंदर असा सनसेट होताना इथेच सनसेट बघणार मस्त असं. आणि इथून आता आम्ही परतीचा प्रवासाला सुरू करणार. 2 दिवस खूप फटाफट गेले, कळलं पण नाही, पण मजा आली, खूप जास्त मजा आली. तर जो लास्ट पॉईंट निवडला मीरा बीच, जो की ही शिप बघायला आलो होतो, ही शिप म्हणजे आपण काय एकदम मस्त होता. हा लास्टवाला पॉईंट आमचा, जो की इथे सनसेट पण खूप चांगला मिळाला आम्हाला बघायला. परत बोल काय बोल, काय बोलायचं आहे, तू काय बघतोस मी बोललो. वक्त को गुजरते हुए देख रहा हूँ. तर इथून गाड्या आम्ही घेतल्या होत्या, तिथे आता परत ड्रॉप करतोय. झाला ट्रिप ओव्हर. आणि हा भाऊ होता म्हणजे ज्यांनी ही गाडी ह्या 2 आम्हाला रेंटवरती दिल्या होत्या 2 दिवसासाठी. चेक करून घेतोय, आम्ही पण चेक करून घेतले होते. तुम्ही पण जर याल रेंटवरती गाडी घ्यायला तर चेक करूनच घ्या. कंडिशन गाड्यांची तर मस्तच आहे. नवीन ॲक्टिवा 6G होती आणि ही पण 6G होती. बाकी बघू शकता वेगवेगळ्या गाड्या पण आहेत अजून याच्याकडे. याचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर मला पण मी इथे येत आहे आणि जर तुम्हाला गणपतीपुळे वगैरेसाठी गाड्या रेंटवर हव्या असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. रत्नागिरीपासून म्हणजे आपण प्लॅटफॉर्मवरती उतरलो, इथून 1 किलोमीटरवरतीच आहे. मग इथून गाडी घेऊन आपण डायरेक्ट जाऊ शकतो. आम्ही पण तेच केलं होतं डायरेक्ट. सगळं मी डिटेलमध्ये सांगणारच आहे. एकदा घरी पोचलो की म्हणजे जसं लास्ट एंडिंगला म्हणजे ब्लॉग एंड करताना एकदा परत सगळं काय कसं काय केलं ते सगळं सांगणारच आहे मी. बॅक टू रत्नागिरी स्टेशन. गेल्या वर्षी याच टायमाला आम्ही लोक लोहगडला गेलो होतो. तेव्हा पण आम्ही 1, 2, 3 आणि तो जो सदमा लागला तो 4 आम्ही 4 जण गेलो होतो बरोबर. 1 वर्ष झालं त्या टायमाला. आणि मनालीला पण गेलो होतो तेव्हा एक ट्रेन नव्हता, पण खूप मजा आली. मनालीला खूप मजा आली. आय होप नेक्स्ट इयर. हे कोइन्सिडेंट झाला की आम्ही लास्ट इयर पण या टायमालाच लोहगडला गेलेलो. या टायमाला थोडी जास्त लांबची ट्रिप 2 दिवसाची. आणि साहेब आले इनिशिएटिव्ह त्यांनी मेन घेतलं आहे, ते मेन खूप जास्त झालं. आता आलं हे म्हणजे काय बघायला नको, येत नव्हतं. ते आता जेवायचं बाकी आहे, त्याला लई भूक लागली. तू मला काय झुमना होता येतो पण झुमना होता दाखवलाच नाही. त्याचं काय होतं काय कळत नाही मला. काय नाही. प्लॅटफॉर्मवरती ट्रेनची वाट बघतोय. ट्रिप झाली ओव्हर. 2 दिवस मस्त मजा केली आणि आता ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन 2 तास लेट आहे, अजूनपर्यंत आली नाही. आणि आम्ही टाईमच्या आधीच आलो होतो इथे, पण ट्रेन लेट आहे. हां 12 वाजताची ट्रेन होती, आता काहीतरी 1-1:30 झालेत, अजून ट्रेन नाही आली आहे. बघूया. बाकी थंडी चालू झाली, याला पण थंडी वाजायला लागली.
तो तर झोपला वाटतं. आय अरे आय आय अरे इतने जल्दी हम सोने वाले नहीं. तो हारने वाले नहीं. हा मी ऑटोच पकडतो. तर जिथून जर्नीची सुरुवात झाली होती LTT लोकमान्य टिळक टर्मिनल्स, तिथूनच आता आम्ही सगळे परत आपापल्या घरी चाललो. परत आलो, झालं ट्रिप ओव्हर. घरी जाऊन तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतोच मी. आता इथून सगळे हा ट्रेनने जाणार, हे दोघं मेट्रो, इकडून कसं मेट्रो वगैरे काय ट्रेन वगैरे, आणि मी रिक्षाने जाणार घरी. तर ओव्हरऑल मजा आली. बाय 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 बाय. तर मित्रांनो, कोकण ट्रिपवरून आल्यानंतर ही व्हिडिओ कव्हर करतोय मी. ॲक्च्युली टूर आयटनरी सांगणार होतो, ब्लॉगमध्ये पण सांगितली नव्हती. तर विचार केला की एकदा डिटेलमध्ये टूर आयटनरी सांगतो. तर आम्ही टूर आयटनरी अशी होती की आम्ही 2-3 दिवसच कोकणामध्ये गेलो होतो, पण 2-3 दिवसच खूप जास्त मजा केली. तर टूर आयटनरी अशी होती की लोकमान्य टिळक टर्मिनल्स इथून फ्रायडेला 3:20 वाजता आमची मस्तगंधा ट्रेन होती. ती ऑन टाईम तिथून निघाली होती 3:20 वाजता. त्यानंतर एक 9:30 वाजता रत्नागिरी स्टेशनला पोचणार होती, पण तिथे डिले झाली. एक 10:30 वाजता पोचलो आम्ही. 10:30-11 वाजता रत्नागिरी स्टेशनला पोचलो. तिथूनच 1.5 किलोमीटरवरती साळवी बस स्टॉप आहे, नाचणे रोड. तिथे सागर चव्हाण म्हणून आहे, त्यांच्याकडे आम्ही कॉन्टॅक्ट करून ठेवलं होतं. आम्ही तिथून बाईक रेंट केल्या 2. त्यानंतर तिथून बाईक घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो गणपतीपुळे. तिथेही आम्ही ऑलरेडी रूम बुक करून ठेवला होता, जे की होतं होमस्टे होतं, योगायोग होमस्टे. नेक्स्ट डे सकाळी आमचा जो डे 1 होता त्यामध्ये आम्ही सर्वात आधी तरी गणपतीपुळे मंदिर इथे दर्शनाला गेलो. तिथे दर्शन केलं. त्यानंतर प्राचीन कोकण केलं. त्यानंतर रत्नदुर्ग केलं. त्यानंतर संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी आरेवारे बीच इथे आलो. त्यानंतर आरेवारे बीचवरून घरी आलो आणि आम्ही तिथून चेकआउट ऑलरेडी केला होता. तर आम्हाला दुसरा रूम पाहिजे होता. तर तिथे जवळपासच गणपतीपुळे मंदिराच्या जवळपासच कल्पतरू रेसिडेन्सी आहे, तिथे आम्ही चेकिंग केलं होतं. तर आणि ऑलरेडी आम्हाला डे 1मध्ये 2 गोष्टी आम्ही मिस केल्या होत्या, ज्या की लोकमान्य टिळक यांचं बर्थप्लेस होतं आणि जयगड होतं. कारण आम्ही रोड पण चुकलो होतो, त्यामुळे मग त्या 2 गोष्टी आम्हाला स्किप कराव्या लागल्या. डे 2मध्ये असं होतं की आम्ही सकाळी उठून गणपतीपुळे बीचवर गेलो एन्जॉय करण्यासाठी. तर तिथून एन्जॉय करून हॉटेलवर रिटर्न येऊन फ्रेश होऊन आम्ही निघालो दुसरा स्पॉट, जो की होता पूर्णागड. पूर्णागडवरून आम्ही नंतर 3rdला गेलो, जो की होता देवगळी बीच, ज्याला कसेळी बीच पण बोलतात. तिथे खूप जास्त एन्जॉय केला, खूप सारे फोटोज काढले, खूप टाईम तिथे स्पेंड केला. त्यानंतर मग आम्ही निघालो टेबल पॉईंट पाहण्यासाठी. पण रस्त्यामध्ये जसा विचार केला की टेबल पॉईंट स्किप करून आपण मिऱ्या बीच तिथे जाऊया. तिथे पोचल्यानंतर विचार केला सनसेट पण तिथेच करून जाऊया. त्यामुळे आमचा जो दुसऱ्या दिवसाचा एंड आहे तो तिथेच झाला मिऱ्या बीचवरती. त्यानंतर मग आम्ही रत्नागिरी स्टेशनवर रिटर्न आलो, कारण आमची ट्रेन होती रात्री रिटर्न मुंबईला येण्याची, रिटर्न जर्नी. मंडेला सकाळी ते रिटर्न पोचलो. तर अशी होती ही टूर आयटनरी आमची 2 दिवसाची. तर खूप मजा आली कोकणामध्ये. खूप जास्त पाहण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत आणि खूप गोष्टी राहिल्यात आहेत, पण रिटर्न जाणार आहे. परत बाईकवरती जायचा आमचा विचार आहे लवकरच. तर बघूया, ब्लॉग तर तेव्हा येणारच कदाचित, आलं तर भेटूया तेव्हाच आपण. आतापर्यंत आतासाठी बाय.